श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। श्रीमंगलमूर्तीचे चरणजो चिंतिलरुतपंकजी, त्या भक्तान लगे अमंगल कदा, संसार हा सागरी। तो सुंदर उंदिरावरी बसे, पाशांकुशाते धरी। तो हा शेंदुरवाडीचा गणपती, दीना जना उद्धरी। शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारणीमभयदां जाड्यान्धकारापहां। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितां। वन्दे तां परमेश्वरी भगवती, बुद्धिप्रदां शारदाम्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे, नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। निजानंदरूपी जरी घे समाधी, जनांची निवारी पर्याधी व्याधी। शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला, नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कस्तूरीतिलकं ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभम्, नासाग्रे वरमौक्तिकं, करतले वेणुः करे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं, कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते, गोपालचूडामणि। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्। प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां
सुमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभू मज कोण तारी। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। नारायण विधी आदिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरिले अवतार मिरविला पडिवार सिद्धाईचा निळा शरणागत म्हणवी आपुला संती निरविला देऊनी हाती कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वांभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद
बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियेली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. गुरु सेवेला जान, शरण एका जनार्दन. त्रैलोक्याचे जीवन, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. सच्चिदानंद स्वरूप, अनंत ब्रह्मांड नायक, महावैष्णव, ज्ञानराज, योगी यांची माऊली अशा ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र पाहण्याचा प्रयत्न तुम्ही मी करत आहोत, करणार आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीला नियोजित केलेला आपला अखंड हरिनाम सोहळा सप्ताह आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही मी या वर्षीला जराशी ज्ञानोबारायांची सेवा घडावी हा हेतू अंतःकरणामध्ये धारण करून, हा संकल्प अंतःकरणामध्ये धारण करून आपण कालपासून सेवेला आरंभ केलेला आहे. केवळ ज्ञानोबारायांनाच ऐकत आहोत असं नाही, तर ज्ञानोबारायांना ऐकता ऐकता जरासं भगवंतांना सुद्धा ऐकत आहोत, जरासं निवृत्तीनाथांना ऐकत आहोत, सोपानदेवांना ऐकत आहोत, मुक्ताबाईला ऐकत आहोत, ऐकणार आहोत. म्हणून एकटे ज्ञानोबारायांकडे पाहायचं नाही, तर ज्या ज्या वेळेला ज्ञानोबारायांकडे दृष्टी जाईल त्या त्या वेळेला निवृत्तीनाथांना सुद्धा पाहायचं आहे, मुक्ताबाईला सुद्धा पाहायचं आहे, पांडुरंग परमात्माला सुद्धा पाहायचं आहे. कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी हे सूत्र श्रवण केलं की ज्ञानोबाराय हे एक नाहीत. ज्ञानोबारायांना समजून घ्यायचं असेल तर आधी निवृत्तीनाथांना समजून घ्यावं लागेल. ज्ञानोबारायांना ऐकायचं असेल तर आधी ज्ञानोबारायांचे सद्गुरू निवृत्तीनाथांना आधी समजून घ्यावं लागेल. एकट्या निवृत्तीनाथांना समजून घेतलं की नाथांचे 3 शिष्य ज्ञानोबाराय, सोपानदेव आणि मुक्ताबाई आपोआप कळून येतील. एकट्या ज्ञानोबारायांना समजून घेतलं तर ज्ञानोबारायांचे सद्गुरू लक्षात येतील. जसं तसं सोपानदेवांना समजून घेतलं, मुक्ताबाईला ऐकलं तर आपोआप ज्ञानोबाराय सुद्धा कळतात. कशामुळे? कारण ही 4 भावंड तुम्हाला मला दिसत असताना 4 आकृत्या जरी दिसत असल्या तरी सुद्धा आत्मस्वरूपाने ते 4 नाहीत, ते एकच आहेत. एकाचीच ही 4 रूपे आहेत. हे एक उत्तर आणि या 4ही भावंडांचं जीवन हे एकमेकांशी संलग्न असल्याचा परिणाम की ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये आपसुकच निवृत्तीनाथ येतात, सोपानदेव येतात, मुक्ताबाई येते. मुक्ताबाईच्या चरित्रामध्ये निवृत्तीनाथ येतात, ज्ञानोबाराय येतात, सोपानदेव येतात. कारण ही 4ही भावंड सोबत जन्माला आली
सोबत अवतार कार्य संपन्न केलं आणि समाधी सुद्धा एका पाठोमाग एक अशी घेतलेली आहे. म्हणून सोबत आलेली ही 4 मूर्त्या, ह्या 4 आकृत्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा जीवन एक आहे, ध्येय एक आहे, जीवन जगण्याची पद्धती एक आहे आणि जो उपदेश तुम्हाला मला केलेला आहे तो उपदेश सुद्धा एकच आहे. आणि म्हणून अशा ज्ञानोबारायांची सेवा करण्यासाठी, निवृत्तीनाथांची सेवा करण्यासाठी मी इथं विराजमान झालेलो आहोत आणि संकल्प धारण केलेला आहे की आता ज्ञानोबारायांना ऐकता ऐकता त्यांना प्रगट करायची इच्छा आहे. आपल्याला ज्ञानोबारायांना ऐकायचंय कशासाठी? कारण ज्ञानोबाराय तुम्हाला मला भगवंत दाखवून देतात. आपल्याला ज्ञानोबारायांना ऐकायचं आहे कशासाठी? ज्ञानोबाराय तुम्हाला मला सद्गुरूंचं दर्शन करवून देतात म्हणून त्यांना ऐकायचं आहे. आणि जे नाम आपण गायन करत आहोत गेल्या अनेक वर्षांपासून, जी भजनाची सेवा करत आहोत, हरिपाठाची सेवा करत आहोत, नामगायनाची जी सेवा करत आहोत, कीर्तनाची जी सेवा करत आहोत, त्या सेवेचा हेतू एक आहे आणि तो हेतू म्हणजे भगवंतांची प्रसन्नता, भगवंतांची कृपा आपल्याला हस्तगत करून घ्यायची आहे. म्हणून हा चाललेला सारा खटाटोप आहे. नसता इथं कुणाला वेळ नाहीच महाराज. संसार कर्म करण्यामध्ये, प्रपंच कर्म करण्यामध्ये आपण इतके व्यस्त झालेलो आहोत, गुंतून गेलेलो आहोत की काही जण असं म्हणतात की माझ्या पाठीमागे एवढं काम आहे, एवढं काम आहे, एवढं काम आहे म्हटले की मला श्वास घेण्यासाठी सुद्धा उसंत नाही. मग जर एखाद्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ नसला, एवढा तो प्रपंच कर्मामध्ये, संसार कर्मामध्ये, लेकरा बाळांचं पालन संगोपन करण्यामध्ये एवढा गुंतून गेलेला असताना सुद्धा मी इथं येऊन बसतो. याला काय कारण आहे? याला एक कारण की तो भगवंत पाहायचा आहे, त्या भगवंतांची कृपा पदरामध्ये पाडून घ्यायची आहे, त्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि मग एकदा तो प्रसन्न झाला की त्याच्याकडे जे काही मागावं ते तो देत असतो. मग असा भगवंत जो सकल ऐश्वर्यांचा अधिपती आहे, सकल सुखाचा अधिपती आहे, नव्हे नव्हे जो सुखाचा सागर आहे, असा परमात्मा त्याला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर काहीतरी विलक्षण साधना करावी लागेल. मग ती विलक्षण साधना कोणती? तर काल आपण ऐकलं, याच्यासाठी आपल्याला ऐकायचं आहे संतांचं चरित्र. साधू सांगणार आहेत तुम्हाला मला की देवाला कसं प्रसन्न करून घेतात. साधू सांगणार आहे की मी काय केलं, मी कोणतं नाम गायन केलं, मी कशी सेवा केली आणि म्हणून तो पांडुरंग परमात्मा माझ्या घरी येऊन राहिला, हे साधू सांगणार आहेत. आणि तेच ऐकायचं आहे तुम्हाला मला. कारण भगवंत गीतेमध्ये एक सूत्र दान करतात की मला कोणता भक्त अतिप्रिय आहे, तेही प्राणा परवते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. ज्या वेळेला भगवंत सांगायला लागले, अर्जुना तुला ऐकायचं आहे का? कोणता भक्त माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो, कोणत्या भक्तावरती मी प्रसन्न होऊ शकतो? तर याला एक उत्तर आहे, जो भक्त माझ्या भक्तांचं चरित्र गायन करतो, श्रवण करतो, असा साधक मला अतिप्रिय आहे, असा भक्त मला अतिप्रिय आहे. फक्त प्रिय आहे असं नाही, तर प्राणा परवते म्हणजे माझ्या प्राणाच्या पेक्षा अधिक तो मला प्रिय आहे. पण कोणता भक्त? जे भक्त चरित्राते प्रशंसिती,
जे माझ्या भक्ताच्या चरित्राचं गायन करतात, श्रवण करतात, असे भक्त मला अतिशय प्रिय आहेत. आणि म्हणून तुम्ही मी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी निघालेलो आहोत. म्हणून तुम्हाला मला ऐकायचं आहे संतांचं चरित्र, भक्तांचं चरित्र. कारण पहा, एक सूत्र आहे की आपल्याला ज्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल, त्याला जे आवडतं ते जर का आपण केलं, तर आपोआप आपसुकच तो व्यक्ती तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होऊ शकतो. एखाद्याला जर का एखादा व्यक्ती त्याला मी आवडावं असं जर का वाटत असेल, तर त्याला जे आवडतं असे अन्नपदार्थ तुम्ही मी त्याला जर खाऊ घातले, तर तो तुमच्या माझ्यावरती संतुष्ट होईल, प्रसन्न होईल. त्याला जसं हवं तसं जर का तुम्ही मी राहिलो, तर तो व्यक्ती तुमच्या माझ्यावरती जसं प्रसन्न होईल, संतुष्ट होईल. तसं भगवंतांनी जर माझ्यावरती संतुष्ट व्हावं, भगवंत माझ्यावरती प्रसन्न व्हावे असं जर का वाटत असेल, तर भक्तांचे जे प्रिय आहेत असे साधू, संत, महात्मे, त्यांची जर का सेवा तुम्ही मी केली, त्यांचं चरित्र जर का ऐकलं, गायलं, तर आपोआप अनायासे त्या भगवंतांचं लक्ष तुमच्या माझ्याकडे नक्की जाईल. कारण भगवंतांना जे प्रिय आहे ते ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही मी आता आरंभ करून दिलेला आहे. भलेही आपण एक वेळ नाही भगवंतांचं नाम गायलं, भगवंत क्रोधिष्ठ होत नाहीत. मग नाही भगवंतांचं नाम गायला हरकत नाही, साधूचं नाम गावं, सद्गुरूंचं नाम घ्यावं. एक वेळ नाही भगवंतांची पूजा अर्चा झाली, हरकत नाही, साधूची पूजा व्हावी, साधूची अर्चा व्हावी, साधूचं नाम मुखामधून गायन व्हावं. एक वेळ नाही आपण भगवंतांची भेट घेण्यासाठी मंदिरामध्ये गेलो, काही हरकत नाही, साधू जवळ जावं, जिथं साधूची समाधी आहे तिथं जावं, तिथं नतमस्तक व्हावं. ही अशी जागा आहे महाराज, तिथं तुम्हाला साधूही भेटतील आणि भगवंत सुद्धा भेटतील. एक वेळ केवळ भगवंतांकडे गेलो तर तिथं भगवंतच असतील, पण साधूच्या दरबारामध्ये गेलो, साधूच्या दारामध्ये जर का गेलो ना, तर तिथं साधू तर कृपावंत होतीलच महाराज, पण साधू कृपावंत झालेले पाहून भगवंत सुद्धा आपोआप कृपावंत होत असतात. हे महात्म्य आहे त्या साधूचं. पहा, लक्षात घ्या, सरळ जाऊन तुम्ही मी कधीच भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. भलेही एकट्याने आपण कितीही मनामध्ये संकल्प धारण केला, आता मी एवढं नामगायन करेल, एवढं नामगायन करेल, एवढं नामगायन करेल, की साक्षात भगवंतांना माझ्या समोर सगुण साकार व्हावंच लागेल, असा दृढ संकल्प करून जरी तुम्ही मी विराजमान झालो, तर भगवंत येतीलच याची शाश्वती नाही. पण भगवंतांचं नाम गायलं तर साधू नक्कीच येतील. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा हे सूत्र शुकदेवजी महाराज दान करत आहेत, सांगत आहेत, आणि प्रसंग सुद्धा असाच घडला. श्रीमद भागवताचे जे मुख्य श्रोते आहेत असे राजे परीक्षिती, की ज्यांना शाप प्राप्त झाला, ऋषींचा अपराध झाला, चुकून एक अपराध घडल्याचा परिणाम की ऋषींनी शाप दिला, म्हटले 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येईल, तुझ्या शरीराला दंश करेल आणि आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू होईल. हे जसंच राजे परीक्षितींना कळालं, चक्रवर्ती सम्राट होते, भरपूर वैभव होतं, धन धान्य संपत्ती, कपडा लत्ता होता, दास दासी नोकर चाकर सारे काही होते, राजे होते. पण जसंच लक्षात आलं की 7 दिवस माझ्याकडे राहिलेले आहेत आणि 7 दिवसामध्ये माझा उद्धार, माझा मृत्यू होणार आहे,
हे जसंच लक्षात आलं, सर्व संग परित्याग केला. राजाचं पद त्यागलं, धर्मपत्नीचा त्याग केला, लेकरा बाळांचा त्याग केला, राज्याचा त्याग केला आणि वनामध्ये येऊन पोहोचले. विवेकी होते म्हणून लवकर लक्षात आलं की आता 7च दिवस आहेत आणि या 7 दिवसामध्ये मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, मला मुक्त होऊन जायचं आहे. वनामध्ये येऊन पोहोचले. भगवंतांना प्रसन्न करायचं होतं, कारण माहीत होतं भगवंतच उद्धार करणारे आहेत, भगवंतच मोक्ष देणारे आहेत. मग भगवंतांना कसं प्रसन्न करावं काहीच माहीत नव्हतं, पण एवढं माहीत होतं की भगवंतांचं नाम गायलं की उद्धार होतो. एक भला मोठा वृक्ष पाहिला, त्या वृक्षाच्या बुंध्याशी पद्मासनामध्ये राजे परीक्षिती विराजमान झालेले आहेत, नेत्र बंद केलेले आहेत आणि अखंड मुखामधून भगवंतांच्या नामाचा जयघोष उच्चार आरंभ करून दिलेला आहे. नाम गायन करत आहेत भगवंतांचं, पण परिणाम असा झाला, भगवंत सगुण साकार होऊन त्यांनी दर्शन दिलं नाही, परंतु भगवंतांनी शुकदेवजी महाराजांना आज्ञा केली. म्हटले, शुका, या ठिकाणावरती माझा भक्त मला प्रसन्न करून घेण्यासाठी माझं नाम गायन करत विराजमान झालेला आहे. तू तिथं जा आणि त्याला सांग की मला कसं प्रसन्न करतात. जशीच भगवंतांची आज्ञा शुकदेवजी महाराजांना प्राप्त झाली. शुकदेवजी महाराज विदेह पुरुष आहेत. वनामध्ये येऊन पोहोचले आणि राजा परीक्षितींसमोर विराजमान झालेले आहेत. राजा परीक्षितींनी नेत्र उघडले, असं वाटलं जणू काही भगवंतच आले असतील. नेत्र उघडले तर पाहतात एक साधू माझ्या समोर बसलेला आहे. त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या चर्येवरून असं वाटत होतं की नक्कीच कोणीतरी विलक्षण महात्मा आहे, साधू आहे. काय करावं काहीच कळत नव्हतं, कारण केवळ 7 दिवस शिल्लक राहिलेले होते. समोर साधू होते, दर्शन घेतलं, चरणाजवळ विराजमान झाले आणि दर्शन घेतल्याबरोबर अचानक हृदयामध्ये भाव जागृत झाला आणि लक्षात आलं की समोर बसलेला महात्मा हे दुसरे तिसरे कोणी नसून माझे सद्गुरू आहेत आणि माझ्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या चरणाजवळ विराजमान झाले आणि शुकदेवजी महाराजांनी जो जो उपदेश राजा परीक्षितींना केला, जे जे ज्ञान राजा परीक्षितींना सांगितलं, त्याच्या परिणाम स्वरूपाने 7व्या दिवशी राजा परीक्षितींचा उद्धार झाला. असं चरित्र श्रीमद भागवतामध्ये येतं आणि या ठिकाणावरती हा बोध तुम्हाला मला प्राप्त होतो की भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी वनामध्ये येऊन पोहोचलेले राजा परीक्षिती भगवंत प्रसन्न झाले नाही, सगुण साकार होऊन दर्शन दिलं नाही, तर आधी साधूची भेट घडवून दिली. कारण पहा, परमार्थामध्ये देव, भक्त आणि साधू असा त्रिकोण तयार केलेला आहे. सरळ जाऊन कोणत्याच भक्ताला देवाची भेट होत नाही, अगोदर साधूची भेट होते, अगोदर सद्गुरूंची भेट होते. आणि ज्या वेळेला सद्गुरू उपदेश करतात, ज्या वेळेला सद्गुरू त्या भक्ताचा हात धरतात, त्यावेळेला सद्गुरू स्वतःहून भक्ताला त्या देवापर्यंत नेऊन पोहोचवत असतात. हा सिद्धांत आहे, हे सूत्र आहे. म्हणून नाही एक वेळ भगवंतांचं नाम गायन झालं हरकत नाही, साधूचं नाम गायन झालं पाहिजे. कारण जोपर्यंत साधू प्रसन्न होणार नाही, सद्गुरू प्रसन्न होणार नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंतांचं दर्शन ते करवून देणार नाही. कारण भगवंत कुठे आहे, कसा आहे, त्याला कसं प्रसन्न करून घेतात, हे सूत्र केवळ साधूला माहीत. भलेही ग्रंथामध्ये तुम्ही मी जरी ऐकत असलो, इथून मागे ऐकत आलो, पण वाचत असताना जरी ही गोष्ट सोपी वाटत असली, तरी त्या एका वाक्याच्या पाठीमागे जो गूढ सिद्धांत आहे, जे सूत्र आहे, ते केवळ सद्गुरूंनाच माहीत. ग्रंथामध्ये लिहिलं
भगवंतांचं नाम गायन करावं, अखंड नामस्मरण करावं. साधं सरळ सोपं उत्तर दिलं, भगवंतांचं नाम गायन करावं, भगवंत प्रसन्न होतात. तुम्ही मी नाम गायन करण्यासाठी विराजमान झालो. राजे परीक्षिती नाम गायन करण्यासाठी विराजमान झाले. सरळ जाऊन भगवंत भेटले का? नाही भेटले. का भेटले नाही? कारण हे जे वाक्य आहे की भगवंतांचं नाम गायन केल्याने भगवंत प्रसन्न होतात, तर ते जे नाम गायन करणं आहे, ते कसं नाम आपण गायन केलं तर भगवंत प्रसन्न होतात, हे सूत्र केवळ साधूला माहीत, हे सूत्र केवळ सद्गुरूंना माहीत असतं. असे तर या जगामध्ये असे हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत, जे अखंड भगवंतांचं नाम गायन करतात. मग का म्हणून त्यांच्यावरती भगवंत प्रसन्न झाले नसतील? तर याला एक उत्तर आपण देऊ शकतो की कदाचित साधूची शरणागती झाली नसेल, सद्गुरूंची शरणागती केली नसेल, कदाचित सद्गुरूंनी तो बोध दिला नसेल आणि म्हणूनच त्या साधकांना, त्या भक्तांना भगवंतांची भेट झाली नसेल. पण असे काही साधक आहेत की ज्यांनी अगदी काही अल्पकाळ देवाचं नाम गायन केलं, जसं राजे परीक्षिती 7 दिवस केवळ सेवा केली आणि 7व्या दिवशी बरोबर भगवंत कृपावंत झाले, प्रसन्न झाले आणि राजे परीक्षितींचा उद्धार झाला. 7 दिवस राजा परीक्षितींनी नाम गायन केलं. काळ अगदी 7च दिवसाचा आहे, पण परिणाम पाहिला तर जे सिद्ध करून घ्यायचं होतं ते सिद्ध करून घेतलं. कशामुळे? कारण सद्गुरूंनी सांगितलं की असं असं नाम गायन कर आणि त्याचा हा परिणाम, सद्गुरूंच्या कृपेचा परिणाम, त्यांच्या आशीर्वादाचा परिणाम आणि म्हणून राजे परीक्षितींचा उद्धार लवकर झाला. आणि हे जर का तुम्हाला मला साधून घ्यायचं असेल तर आधी साधूचे पाय पकडावे, सद्गुरूंचे पाय पकडावे, त्यांना शरणागत व्हावं, त्यांचा धावा करावा, त्यांना प्रसन्न करून घ्यावं आणि बरोबर ते तुम्हाला मला बसल्या जागेवरती देव दाखवत असतात. राजे परीक्षिती 7 दिवस आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ विराजमान झालेले होते. 7 दिवस त्यांच्या चरणाजवळ बसले, तिथून उठलेच नाही आणि आयत्या जागेवर शुकदेवजी महाराजांनी भगवंतांना प्रगट करून दाखवलं. म्हणून पहा, आपल्याला आपली धाव कुठपर्यंत? केवळ साधूपर्यंत. भगवंतापर्यंत तर आपण स्वतःच्या सामर्थ्यावरती जाऊ शकत नाही. मग आपण काय करावं? साधूला प्रसन्न करून घेण्याचा केवळ प्रयत्न करावा आणि एकदा ते जर का प्रसन्न झाले तर आपोआप भगवंत सुद्धा तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होतात. म्हणून साधूपर्यंत जावं, सद्गुरूंपर्यंत जावं आणि ते जशी सेवा सांगतील, ते जसं नाम सांगतील ते नाम गायन करावं आणि कमी कालावधीमध्ये, अल्प कालामध्ये तो परमात्मा तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होणार आहे. आणि म्हणून साधू शोधायचे आहेत. मग ज्यांना शोधायचं आहे त्यांचा पत्ता माहीत असणं आवश्यक आहे. ते कुठे राहतात, ते कसे वागतात, त्यांचं स्वरूप कसं आहे, हे काहीच माहीत जर का तुम्हाला मला पहिल्या पायरीवरती नाही, काहीच माहीत नाही त्यांच्याबद्दल, तर मग याच्यासाठी सर्वात अगोदर त्यांना ऐकावं लागेल. आणि हाच हेतू हृदयामध्ये धारण करून त्या साधूची भेट घेण्यासाठी प्रथमतः त्यांना ऐकावं आणि त्यांना ऐकण्यासाठीच आपण ज्ञानोबारायांना प्रार्थना करत आहोत, विनंती करत आहोत आणि ज्ञानोबारायांना ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्ञानोबाराय जर का प्रसन्न झाले तर स्वतःहून ते तर दर्शन देतीलच, पण त्यांच्यासोबत भगवंत सुद्धा दर्शन देतील. ज्ञानोबाराय जर का प्रसन्न झाले, ते दर्शन देतील, भगवंत दर्शन देतील
आणि त्याचबरोबर ज्ञानोबारायांची जी गुरुपरंपरा आहे त्या गुरुपरंपरेमधले समस्त महात्मे सुद्धा दर्शन देतील. म्हणून ज्ञानोबारायांची सेवा केल्याचा एक लाभ नाही, तर असे हजारो लाभ आहेत, असे अनेकानेक लाभ आहेत. कारण ती विश्वाची माऊली आहे, ती आई आहे. ती आई आहे म्हणून ती तुमचं माझं दुःख समजू शकते. संत तुमची माझी आई आहेत म्हणून ते तुमचं माझं दुःख, तुमचा माझा त्रास, आपल्याला होणाऱ्या वेदना ते समजू शकतात. आणि म्हणून संतांना आई ही पदवी दिलेली आहे. का? कारण संतांचं हृदय असं हृदय आहे महाराज, की ज्याच्यामध्ये एका आईचं प्रेम नाही, तर अशा हजारो लाखो आयांचं प्रेम ज्या वेळेला आपण एकत्र करू ना, त्यावेळेला एका संताचं, एका साधूचं हृदय तयार होत असतं. आणि असा साधू, असा महात्मा, असे संत ज्या वेळेला तुमच्या माझ्यावरती कृपावंत होतील, त्यावेळेला त्यांच्याकडे मागण्याची काही आवश्यकताच पडणार नाही. आपण केवळ इच्छा हृदयामध्ये धारण करावी, ते सारं काही पुरवून देतात. कारण तो साधू म्हणजे काय? चिंतामणी नावाचं रत्न. तो साधू म्हणजे काय? कल्पवृक्ष. एकदा त्याला प्रसन्न करून घेतलं, एकदा त्याची भेट घेतली, तर त्यांच्याबरोबर तो अनंत ब्रह्मांड नायक परमपिता परमात्मा सुद्धा आपोआप तुमच्या माझ्या समोर प्रगट होणार आहे. का प्रगट होणार आहे? कारण तो परमात्मा सुद्धा विचार करेल की ज्याच्यावरती माझा ज्ञाना प्रसन्न झाला, त्याच्यावरती मी आपोआप प्रसन्नच होईल. कारण माझ्या ज्ञानाला जे आवडतं तेच मला सुद्धा आवडतं. माझ्या निवृत्तीला जे आवडतं तेच मला आवडतं. माझ्या मुक्ताला जे आवडतं तेच मला सुद्धा आवडतं. म्हणून एकाला प्रसन्न करून घ्यावं, सारे तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होते. आणि अशा ज्ञानोबारायांना प्रसन्न करण्यासाठी आता ज्ञानोबारायांबद्दल ऐकू की कसे आहेत ते. ते कसे जन्माला आले, ते कसे राहिले, पण राहत असताना, तुमच्या माझ्यासाठी राहत असताना, जगताचा उद्धार करत असताना ते खरंच सुखात होते, खरंच आनंदामध्ये होते का त्यांचं जीवन दुःखी कष्टी व्यतीत झालं, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, व्यवहारिक जगतामध्ये स्वार्थासाठी सगळेजण एकमेकांवरती प्रेम करतात. पण ज्या वेळेला लक्षात येईल ना, की या व्यक्तीकडून मला काही प्राप्तच होणार नाही, हा व्यक्ती मला हवं ते सुख देऊच शकणार नाही, हे ज्या वेळेला लक्षात येईल, त्यावेळेला सुरू असलेलं प्रेमाचं नाटक आपोआप थांबून जातं. कारण अपेक्षा आहे त्या प्रेमाला सुद्धा, की यानं मला जे वाटतं ते पूर्ण करावं. पण लक्षात घ्या, जिथं प्रेम असतं तिथं अपेक्षा नसते. परंतु जिथं इच्छा आहे, जिथं वासना आहे, जिथं आकर्षण आहे, तिथं अपेक्षा असते, तिथं मनीषा असते, आकांक्षा असते. पण ज्या ठिकाणावरती केवळ शुद्ध प्रेम असतं, त्या ठिकाणावरती अपेक्षा नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये ते शुद्ध प्रेम होतं. आणि ते शुद्ध प्रेम असल्याचा परिणाम की तुमच्या माझ्याकडून काहीच अपेक्षा न ठेवता ते तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होण्यासाठी, कृपावंत होण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये आले. पहा, लक्षात घ्या, जर का अंतःकरणामध्ये प्रेम नसतं, तर कदाचित अवताराला आल्याबरोबर, प्रथमतः अवताराला आलेच नसते, पण अवताराला आल्याबरोबर समाजाकडून जो छळ घडला, त्या छळाला त्रासून नक्कीच ज्ञानोबाराय निघून गेले असते. पण एवढा त्रास, एवढा सामाजिक छळ
सहन करून सुद्धा ज्ञानोबा राय या मृत्यू लोकामध्ये राहिले. कशामुळे राहिले? कारण अंतःकरणामध्ये दया होती, करुणा होती, शुद्ध प्रेम होतं तुमच्या माझ्या अज्ञानी जीवांप्रती. आणि त्याचा परिणाम की सकल कष्ट, दुःख, त्रास सहन करून सुद्धा ते या मृत्यू लोकामध्ये राहिले. आणि नुसतेच राहिले नाही, तर त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन केली. आणि ज्ञानेश्वरीसारखा, अमृतानुभवासारखा, हरिपाठासारखा अनेकानेक ग्रंथ वाङ्मयाच्या रूपाने त्यांची कृपा अजूनही तुमच्या माझ्यासोबत आहे. म्हणून लक्षात घ्या, व्यावहारिक जगतामध्ये केवळ अपेक्षा असते, स्वार्थ असतो, पण परमार्थामध्ये असं नाही. आणि त्याचाच परिणाम की जो परमार्थ करतो तो आनंद स्वरूप होऊन जात असतो. जो परमार्थ करतो त्याचं जीवन सुफल होऊन जात असतं, सुखमय होऊन जात असतं. आणि जणू काही हाच हेतू की मला या समस्त जीवांचा उद्धार करायचा आहे. त्यांच्या प्रती, तुमच्या माझ्यासारख्या अज्ञ जीवांप्रती हृदयामध्ये उत्पन्न झालेलं कारुण्य आणि त्याचाच परिणाम ज्ञानोबा राय प्रगट होण्याची इच्छा अंतःकरणामध्ये धारण करतात की मला आता या मृत्यू लोकामध्ये प्रगट व्हायचं आहे. पण मी एकटा प्रगट होणार नाही. माझ्या अगोदर माझे सद्गुरू प्रगट होते. कारण जर सद्गुरूच नसतील तर या ज्ञानाचं अस्तित्व काय आहे? या ज्ञानाला योग्य ती दिशा दाखवणारे जर मार्गदर्शकच नसतील तर या ज्ञानेश्वराचं इथं येण्याचं काम तरी काय आहे? म्हणून माझे सद्गुरू सुद्धा आधी प्रगट झाले पाहिजे आणि नंतर मी ज्ञानेश्वर प्रगट होईल. मग विचार करतात, प्रगट व्हायचं आहे, कोणत्या परंपरेमध्ये प्रगट व्हावं, कोणता वंश निवडावा, कुणाच्या उदरी प्रगट व्हावं, हा विचार आता करत आहेत. कारण पहा, एक सूत्र असं सांगतं की साधू संत हे असं कोणत्याही वंशामध्ये प्रगट होत नाही. ज्या वेळेला भगवंतांना सुद्धा अवतार घेण्याची इच्छा होते त्यावेळेला सुद्धा भगवंत पाहतात की कोणता वंश, कोणतं कुळ हे पवित्र आहे, शुद्ध आहे, कोणत्या वंशामध्ये गेल्या अनेक पिढ्यांपासून भगवंतांची नामसाधनेची परंपरा आलेली आहे. आणि हा विचार भगवंत करतात आणि अशाच पवित्र वंशामध्ये, शुद्ध वंशामध्ये ज्ञानोबा राय अवताराला येत असतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरचे दास जन्म घेती, येथे हरचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरचे दास जन्म घेती, येथे हरचे दास जन्म घेती. असा पवित्र वंश, असं पवित्र कुळ त्या सिद्ध महात्म्याने पाहिलं, त्या सिद्ध पुरुषाने पाहिलं आणि लक्षात आलं की पैठण क्षेत्राजवळ एक गाव आहे, ज्या गावाचं नाव अपे गाव असं आहे. आणि या अपे गावामध्ये एक हरिहर पंत नावाचे सद्गृहस्थ राहत आहेत. काही चरित्रकार असं सांगतात की ज्ञानोबा रायांचे वंशाचे जे मूळ पुरुष आहेत ते त्र्यंबक पंत आहेत. अर्थात त्र्यंबक पंतांपासून त्या कुळामध्ये भक्ती साधना, नामसाधना आरंभ झाली. त्र्यंबक पंतांपासून नाथ संप्रदायामध्ये त्या कुळाने प्रविष्ट केलेला आहे. पण इतिहास जर का पाहिला तर इतिहास हा हरिहर पंथांपासून आरंभ झालेला दिसतो. असे हरिहर पंथ जे आपेगाव क्षेत्रामध्ये राहत होते, देशस्थ ब्राह्मण होते, ऋग्वेदी होते.
आणि या हरिहर पंथांना 3 अपत्ये होती. एकाचं नाव रामचंद्र पंत, एकाचं नाव केशव पंत आणि एकाचं नाव मोहनाबाई असं होतं. 2 पुत्र आणि 1 कन्या प्राप्त झाले. जो ज्येष्ठ पुत्र होता ज्याचं नाव रामचंद्र पंत होतं, या रामचंद्र पंतांपासून पुढे ही वंशावळ सुरू झालेली आहे. आणि जो द्वितीय क्रमांकाचा केशवपंत नावाचा जो पुत्र झालेला होता, त्या पुत्राचा अल्पावधीमध्येच मृत्यू झाला. मौंज झाली 8व्या वर्षी आणि मौंज झाल्यानंतर 1 वर्षामध्ये केशवपंतांचा मृत्यू झाला. ज्या मोहनाबाई नावाच्या कन्या प्राप्त झालेल्या होत्या, त्या मोहनाबाई यांचा विवाह नरहरपंत माचवे यांच्यासोबत लावून देण्यात आला आणि त्या परंपरेमध्ये निघून गेल्या. असे हे रामचंद्र पंत यांचे पिता हरिहर पंत. रामचंद्र पंतांचा विवाह झाला. रामचंद्र पंतांना गोपाळ पंत नावाचे एक सुपुत्र झाले. हरिहर पंतांपासून कुलकर्णी व्रत हे आपेगावमध्ये होतं. अर्थात हरिहर पंतांचं आडनाव हे जावळे असं होतं. ज्ञानोबारायांचं आडनाव जावळे असं होतं. परंतु कुलकर्णीपणाचं काम करत असल्याचा परिणाम की पुढे चालून कुलकर्णी हे आडनाव लागलं. वतनदारी होती, कुलकर्णीपण होतं, गावामध्ये प्रसिद्धी होती, गावामध्ये मान होता, सन्मान होता. असे रामचंद्र पंत, त्यांच्या पुढे गोपाळपंत आणि या गोपाळपंतांना एक सुपुत्र झाला ज्यांचं नाव त्र्यंबकपंत असं होतं. त्र्यंबकपंत आपेगावमध्ये होते, कुलकर्णीपणा सांभाळत होते, परंतु त्याचबरोबर राजाच्या दरबारामध्ये सुद्धा राजाचा सर्व व्यवहार त्र्यंबकपंत पाहायचे. 8व्या वर्षी मौंज झाली त्र्यंबकपंतांचे. वेदाध्ययनासाठी निघून गेले. शास्त्राध्ययन झालं, वेदाध्ययन झालं, परत घरी येऊन पोहोचले. जी परंपरेनुसार जे कार्य होतं, जे कर्तव्य होतं, त्याचं मार्गक्रमण करण्यासाठी तो व्यवसाय आरंभ करून दिला. आणि कुलकर्णीपण पाहता पाहता देवगिरीमध्ये जे राज्यकारभार करत होते त्यांना सहाय्य करण्यासाठी, त्यांचा हिशोब पाहण्यासाठी त्र्यंबकपंत हे देवगिरीमध्ये जाऊन राहायला लागले. या त्र्यंबकपंतांना 2 पुत्र झाले. एकाचं नाव गोविंदपंत असं होतं आणि एकाचं नाव हरिहरपंत असं होतं. आपेगावमध्ये त्र्यंबकपंतांची धर्मपत्नी आणि गोविंदपंत असे 2 जण राहायचे. त्र्यंबकपंत हे राजासोबत राज्यकारभार पाहण्यासाठी देवगिरीला जाऊन राहिले आणि त्यांच्यासोबत त्यांचा जो कनिष्ठ मुलगा होता ज्याचं नाव हरिहरपंत असं होतं, तो सुद्धा राजदरबारी सेवेमध्ये रत झाला. राजाचा जो पुत्र होता त्याने हरिहरपंतांना दुय्यम सेनापती हा मान दिला, हा दर्जा दिला आणि आता सेनापतीचं कर्तव्य हरिहरपंत पाहत आहेत. इकडं आपेगावमध्ये गोविंदपंत राहत आहेत आणि त्यांच्या आईसाहेब राहत आहेत. गोविंदपंतांची मौंज संपन्न झाली. वेदाध्ययन करण्यासाठी पाठवून दिलं, शास्त्राध्ययन करण्यासाठी पाठवून दिलेलं आहे गुरुकुलामध्ये. इकडे हरिहरपंत आपल्या वडिलांसोबत राजदरबारामध्ये राहत होते. यथायोग्य काळी हरिहरपंतांचा विवाह होण्याच्या अगोदरच राज्यावरती शत्रूंनी आक्रमण केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की युद्धामध्ये हरिहरपंतांना वीरगती प्राप्त झाली. आणि हा प्रसंग ज्या वेळेला त्र्यंबकपंतांनी पाहिला, लक्षात आलं की एवढा मान, सन्मान, धन, पद, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी संपूर्ण जीवन मी माझं व्यतीत केलं, समर्पित करून टाकलं राजसेवेसाठी, पण आज ऐन तरुण वयामध्ये माझा पुत्र हा मरण पावलेला आहे.
ही घटना ज्या वेळेला पाहिली त्यावेळेला वैराग्य हृदयामध्ये उत्पन्न झालं. संसाराचा वीट यायला लागला, काम नकोस वाटायला लागलं, प्रसिद्धी नकोशी वाटायला लागली, धन धान्य कपडा लत्ता कशाचीच अपेक्षा राहिली नाही. आणि त्र्यंबक पंतांनी राजदरबाराचा त्याग केला आणि त्र्यंबक पंत परत आपेगावमध्ये येऊन स्थित झाले. आता उत्तर वय आरंभ झालेलं होतं त्र्यंबक पंतांचं. वैराग्य हृदयामध्ये प्रगट झालेलं होतं आणि विचार केला की आता संसार करायचा नाही, आता प्रपंच करायचं नाही, तर आता उरलेलं सर्व आयुष्य हे भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करून द्यायचं आहे, व्यतीत करायचं आहे. आणि आता शोध सुरू झाला अंतःकरणामध्ये की मला एखाद्या साधूची शरणागती करायची आहे, एखाद्या साधूचा बोध मला प्राप्त करून घ्यायचा आहे, मला एखाद्या साधूशी संलग्न व्हायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे आणि मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. हा विचार करून फिरत होते, तीर्थयात्रा करत होते. तर तीर्थयात्रा करता करता एक दिवस अचानक एक साधू त्र्यंबक पंतांसमोर येऊन पोहोचले. त्यांना नमस्कार केला, चरणाजवळ विराजमान झाले आणि प्रश्न विचारला. म्हटले, महाराज, मला भगवंतांना प्रसन्न करायचं आहे, कसं मी भगवंतांना प्रसन्न करू मला सांगा. हा प्रश्न ऐकल्याबरोबर तो महात्मा आनंदित झाला. म्हटले, फार छान प्रश्न तू मला विचारलेला आहेस, मी याचं नक्की उत्तर देईल, पण तुला जर का भगवंतांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तू काहीच करू नको, मी सांगतो तेवढंच कर. तू कोणत्या तरी साधूचा आश्रित होऊन जा, तू कोणत्या तरी परंपरेमध्ये स्वतःला प्रविष्ट करून घे, कोणत्या तरी परंपरेचा अनुयायी हो आणि जशी ती परंपरा सांगेल, जशी तुझी गुरु परंपरा सांगेल त्या पद्धतीनं तू तुझं जीवन व्यतीत कर. त्र्यंबक पंतांनी विचार केला, आता कुणाला शोधावं, कारण अंतःकरणामध्ये ओढ होती, सद्गुरूंची भेट झाली पाहिजे, सद्गुरूंचं दर्शन मला घडलं पाहिजे. आणि एक दिवस असा झाला की जो सिद्ध महात्मा ज्याने सांगितलं होतं की सद्गुरूंची भेट घे, त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर आपोआप हृदयामध्ये हा भाव उत्पन्न झाला की हेच माझे सद्गुरू आहेत, यांनाच मला सद्गुरू म्हणून वरायचं आहे. आणि प्रार्थना केली त्या महात्म्यांना. म्हटले, महाराज, तुम्ही मला अनुग्रहित करा, तुम्ही माझ्यावरती कृपावंत व्हा आणि तुम्ही जसं सांगताल मी तशी साधना करण्यासाठी आरंभ करून देईल. आणि ते सिद्ध महात्मे दुसरे तिसरे कोणी नाहीत, तर ते होते गोरक्षनाथ. असे गोरक्षनाथ की जे भ्रमंती करत करत, विचरण करत करत या मृत्यू लोकामध्ये फिरत होते, कारण भगवंतांनी तशी आज्ञा केलेली होती. म्हटले, नाथा, पुढं चालून मला या मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यायचा आहे आणि मला अवतरित होण्यासाठी प्रथमतः तू कोणत्या तरी कुळाचा स्वीकार कर. आणि हाच शोध घेत होते. जणू काही भगवंतांनीच सांगितलं की त्र्यंबक पंतांना अनुगृहीत कर, आणि जणू काही गोरक्षनाथ त्र्यंबक पंतांचाच शोध घेत घेत विचरण करत होते एका बाजूला, आणि इकडं त्र्यंबक पंत शोध घेत होते सद्गुरूंचा. यथायोग्य समयाला सद्गुरूंची भेट झाली. त्र्यंबक पंतांना यथायोग्य समयाला सतशिष्याची भेट झाली. गोरक्षनाथांना हा मिलाप झाला आणि गोरक्षनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिली त्र्यंबक पंतांना. केवळ त्र्यंबक पंतच अनुगृहीत झाले असं नाही, तर त्र्यंबक पंतांची धर्मपत्नी हिनं सुद्धा गोरक्षनाथांचा अनुग्रह प्राप्त करून घेतलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं भगवंतांनी, ज्या पद्धतीनं सद्गुरूंनी साधना सांगितली, त्या पद्धतीनं
दोघांनी सुद्धा आपलं उर्वरित जीवन व्यतीत केलं आणि यथायोग्य समयाला दोघांनी सुद्धा आपला देह ठेवला. त्र्यंबक पंतांनी ज्या वेळेला देह ठेवलेला आहे त्यावेळेला स्वतः त्र्यंबक पंतांचे सद्गुरू गोरक्षनाथ यांनी या दोघांना सुद्धा समाधी दिली आणि आपेगाव क्षेत्री त्र्यंबक पंतांची समाधी आहे. की असे सद्गुरू महाराज की ज्यांनी त्र्यंबक पंतांचा शोध घेतला, त्यांना अनुगृहीत केलं आणि केवळ अनुगृहीत करून साधना सांगून निघून गेले नाहीत, तर साधनेचा यथायोग्य परिणाम, यथायोग्य लाभ त्र्यंबक पंतांना करवून दिला आणि नुसताच लाभ करवून दिला असं नाही, तर या जीवनाची यात्रा संपवण्यामध्ये आपल्या सतशिष्याला सहकार्य सुद्धा केलेलं आहे. असे त्र्यंबक पंत आणि इथून पुढे या कुळामध्ये भक्ती साधनेला आरंभ होऊन गेला, नाम साधनेला आरंभ होऊन गेला, वारीला आरंभ होऊन गेलेला आहे. असे त्र्यंबक पंत यांचे सुपुत्र गोविंद पंत हे आपेगावमध्ये राहायचे. काही कालावधीमध्येच त्र्यंबक पंतांचा आणि आईसाहेबांचा मृत्यू झाला. मृत्यूलोक सोडून ते दोघ जण निघून गेले. आता गोविंद पंत एकटे राहिलेले आहेत. गोविंद पंतांचा विवाह नीराबाई यांच्यासोबत झाल्या. अशा नीराबाई ज्या पैठणच्या देवकुळ्यांच्या बहीण आहेत. नीराबाई सोबत गोविंद पंतांचा विवाह लावून दिलेला आहे. त्र्यंबक पंतांनी आपलं सर्व कार्य कर्तव्य संपूर्ण केलं आणि इहलोकीची यात्रा सुद्धा पूर्ण करून दिली. आता गोविंद पंत आणि नीराबाई या दोघांचा संसार आरंभ होऊन गेलेला आहे. जे कर्तव्य होतं, जे कार्य वडिलांनी जीवनभर केलं, जो कुलकर्णीपणा सांभाळला, तेच कार्य आता गोविंद पंत सुद्धा पाहत आहेत. सारं काही होतं, धन धान्य वैभव कपडा लत्ता पद मान पद प्रतिष्ठा सारं काही होतं, पण एक नव्हतं, संतती नव्हती. संसाराला आरंभ होऊन एवढे वर्ष निघून गेलेले आहेत, परंतु अजून सुद्धा संतती प्राप्त झालेली नाही. चरित्रकार असं सांगतात की वाट पाहता 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 55 वर्षाचे झाले गोविंद पंत, परंतु तरी सुद्धा अजून संतती झालेली नाही. आणि या गोष्टीची खंत होती की सारं काही आहे पण संतती नाही, वंशाचा विस्तार पुढे होऊ शकत नाही, ही खंत. आणि त्याचा परिणाम असा झाला की गोविंद पंतांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा वैराग्य उत्पन्न झाला. घरादारामध्ये मन लागत नव्हतं, प्रपंच कर्मामध्ये मन लागत नव्हतं. सारं काही आहे पण हे पुढं नेणारी, याचा विस्तार करणारी संततीच नाही. पण एक विचार आला की जर भगवंतांचीच इच्छा नसेल तर मी कितीही प्रयत्न केलं तरी मला ते प्राप्त होणारच नाही. मग काय करावं? वैराग्य अंतःकरणामध्ये प्रगट झालेला आहे. भगवंतांची साधना, नाम साधना, भक्ती साधना आरंभ करून दिलेली आहे. आणि एक दिवस अचानक अंतःकरणामध्ये ही प्रेरणा जागृत झाली की आता मला गायत्री मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आणि एक दिवस गोदावरीमध्ये येऊन पोहोचले, गोदावरीच्या किनाऱ्यावरती येऊन पोहोचले. संकल्प सोडला पुरश्चरण करण्याचा. गोदावरीमध्ये प्रवेश केला आणि गायत्री मंत्राची साधना आरंभ करून दिलेली आहे. पाहता पाहता 1 पुरश्चरण घडलं, 2 पुरश्चरण घडले, 3 पुरश्चरण घडले आणि हे करता करता 12 वर्षाचा काळ व्यतीत होऊन गेला. 12 वर्षापासून गायत्रीची साधना करत होते, गायत्री मंत्राची उपासना करत होते आणि त्याचा परिणाम असा झाला की एक दिवस गोविंद पंतांसमोर वेदमाता गायत्री सगुण साकार होऊन प्रगट झाली, सरस्वती प्रगट झाली. आणि विचारलं
म्हटले, काय वर मागायचा असेल तो वर मागून घे, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेले आहे. गोविंद पंतांनी मनामध्ये असलेली एक खंत सांगितली. म्हटले, आई साहेब, सारं काही आहे पण एक नाही, संतती नाही. माझी अशी इच्छा आहे, माझी अशी मागणी आहे की तुम्ही मला असा पुत्र दान करा की जो जन्मतःच परिपूर्ण वैराग्याने ज्याचं अंतःकरण भरलेलं आहे, जणू काही वैराग्याची मूर्तीच, असा पुत्र तुम्ही मला दान करा की ज्याला काही शिकवण्याची आवश्यकताच पडणार नाही. एकदा ऐकलं की त्याला मुखोद्गत होऊन जाईल असा कुशल बुद्धीचा, कुशाग्र बुद्धीचा, तीक्ष्ण बुद्धीचा पुत्र तुम्ही मला दान करा. आणि असा पुत्र दान करा की ज्याच्या येण्याने या जगताचं कल्याण होईल, असा जगदोद्धारक पुत्र तुम्ही मला द्या. हे ज्या वेळेला सरस्वती देवीनं ऐकलं, त्यावेळेला त्या म्हणायला लागल्या, म्हटले, मी तुला तुझ्या ह्या ज्या 2 मागण्या आहेत, त्या 2 मागण्यांमधली मी एक मागणी पूर्ण करू शकते. मी तुला असा पुत्र देईल जो वैराग्याने संपन्न आहे. जणू काही वैराग्य मूर्तीच मी तुझ्या घरी प्रगट करून देईल की जो कुशाग्र बुद्धीचा, तीक्ष्ण बुद्धीचा असेल. पण तुझी जी दुसरी मागणी होती की तुम्ही मला असा पुत्र द्या जो जगताचा उद्धार करण्यासाठी जो जन्माला येईल, ही मागणी मी आत्ता पूर्ण करू शकणार नाही. पण तुला आता जो पुत्र होईल, त्या पुत्राच्या पोटी अशा एक नाही तर असे 4 पुत्र जन्माला येतील, 4 लेकरं जन्माला येतील की त्यांचं अवतार कार्य हे जगताचा उद्धार करणं एवढंच आहे. हे ऐकल्याबरोबर गोविंद पंतांना आनंद झाला. आईसाहेबांनी आशीर्वाद दिला आणि यथायोग्य समयाला गोविंद पंतांना वयाच्या 55व्या वर्षी एक पुत्ररत्न प्राप्त झालं, ज्याचं नाव विठ्ठल असं ठेवण्यात आलं. आणि असे विठ्ठल जे ज्ञानोबारायांचे कोण आहेत? वडील आहेत. विठ्ठलपंतांच्या जन्माच्या बाबतीत ही एक घटना सांगतात. आणि अजून एक घटना अशी सांगतात की एक दिवस आपेगावमध्ये गहिनीनाथ येऊन पोहोचले. विठ्ठलपंतांना माहीत होतं की याच परंपरेमध्ये, याच गुरु परंपरेमध्ये माझ्या सद्गुरू, माझे वडील अनुगृहीत झालेले आहेत, अर्थात त्र्यंबकपंत अनुगृहीत झालेले आहेत आणि हेच माझे सुद्धा सद्गुरू आहेत. म्हणून गोविंद पंतांनी गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त केला. आणि एक दिवस गोविंद पंतांच्या धर्मपत्नी मीराबाई यांनी आपल्या सद्गुरूंकडे प्रार्थना केली. म्हटले, महाराज, संतती अजून झालेली नाही. त्यावेळेला गहिनीनाथांनी आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि झोळीमधून भस्म काढून दिलं, विभूती काढून दिली आणि मीराबाईंच्या हातावर ठेवली आणि सांगितलं, म्हटली, ही विभूती तू पाण्यामध्ये कालवून प्राशन कर. माझा आशीर्वाद आहे तुला की नक्कीच कुणीतरी श्रेष्ठ महात्मा तुमच्या घरामध्ये जन्माला येणार आहे. असे 2 प्रसंग विठ्ठलपंतांच्या जन्माच्या बाबतीत सांगितले जातात. आणि यथायोग्य समयाला विठ्ठलपंतांचा अवतार गोविंद पंतांच्या घरी झालेला आहे. असे विठ्ठल जे जन्मतःच वैराग्याची मूर्ती आहेत. 8 वर्षाचे झाले, व्रतबंध संस्कार पूर्ण केला आणि शिक्षण घेण्यासाठी, वेदाध्ययन करण्यासाठी, शास्त्राध्ययन पूर्ण करण्यासाठी विठ्ठलपंतांना आपल्या मामाच्या गावाला, अर्थात पैठणला देवकुळ्यांकडे शिकवण्यासाठी पाठवून दिलं. 8च वर्षाचे आहेत. अगदी काहीच समय झालेला होता गुरुकुलामध्ये येऊन, पण शिक्षकांनी जो पाठ शिकवावा तो पाठ एकदा ऐकल्याबरोबर विठ्ठलपंतांना मुखोद्गत व्हायचा. कोणतीच गोष्ट विठ्ठलपंतांना परत शिकवण्याची आवश्यकता पडलीच नाही. एकदा ऐकलं, एकदा वाचलं की ते मुखोद्गत होऊन जायचं. आणि पाहता पाहता कमी वेळामध्ये, कमी काळामध्ये सकल वेदांचं अध्ययन झालेलं आहे, सकल शास्त्रांचं अध्ययन झालेलं आहे.
वेदांमध्ये पारंगत झालेले आहेत विठ्ठल. आणि काही वर्षापूर्वी गुरुकुलामध्ये गेलेले होते, तर लगेच परत आपल्या घरी येऊन पोहोचले. आपेगावमध्ये येऊन पोहोचले. वडिलांनी विचारलं, म्हटले, बेटा, अरे काहीच वर्ष झाले होते तुला गुरुकुलामध्ये जाऊन, अजून 12 वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाहीत आणि तू एवढ्या लवकर आलास सुद्धा. शिक्षकांकडे निरोप पाठवला. म्हटले, विठ्ठलाकडून काही अपराध झालेला आहे का? माझ्या विठ्ठलाने काही चूक केलेली आहे का? तुम्ही त्याला इतक्या लवकर का पाठवून दिलंस? त्यावेळेला गुरूंकडून निरोप आला. म्हटले, तुमचा विठ्ठल एवढा तीक्ष्ण बुद्धीचा आहे, कुशाग्र बुद्धीचा आहे, की याला मला काही शिकवायची आवश्यकता पडलीच नाही. जणू काही जन्मतःच हा परिपूर्ण ज्ञानाने संपन्न होऊनच जन्माला आलेला आहे. हे ऐकल्याबरोबर गोविंद पंतांना अतिशय आनंद झाला. गावामध्ये विठ्ठलपंत येऊन पोहोचले, तर त्यांची प्रसिद्धी हळूहळू व्हायला लागली. त्यांच्या बुद्धीचा परिणाम, त्यांच्या विचारांचा परिणाम, बुद्धीचं कौशल्य, वेदांचं अध्ययन झाल्याचा परिणाम, की अगदी काहीच दिवसांमध्ये संपूर्ण गावामध्ये प्रसिद्धीस आले. अनेक विद्वानांसोबत चर्चा करायला लागले, शास्त्र चर्चा करायला लागले, धर्म चर्चा करायला लागले आणि आता विद्वानांमध्ये विठ्ठलपंतांचं नाव गायला जायला लागलं. ही प्रसिद्धी पाहून, हा मान पाहून, हे पद पाहून गोविंद पंतांना अतिशय आनंद व्हायचा, की मी किती धन्य आहे, की असा विलक्षण पुरुष, असा विलक्षण पुत्र मला प्राप्त झाला. पण विठ्ठलपंतांच्या जागेवर जर का विचार केला, तर विठ्ठलपंतांना असं वाटायचं, की मला ही प्रसिद्धी नकोच, मला हे धनही नको, मला एवढा मान सन्मान काहीच नको. मला तर असं वाटतंय, की हे सारं काही सोडून द्यावं आणि अरण्यामध्ये निघून जावं आणि अखंड भगवंतांची भक्ती साधना करावी, नाम साधना करावी, तपश्चर्या करावी. इकडे गोविंद पंत आनंदामध्ये होते. एक दिवस विचार केला. म्हटले, आता उतार वयामध्ये हा पुत्र प्राप्त झालेला आहे आणि आता अजून आयुष्यमान किती असेल काहीच सांगता येत नाही. जोपर्यंत या देहामध्ये आहे तोपर्यंत एकदा विठ्ठलपंतांचा विवाह जर का मी माझ्या नेत्रांनी पाहिला, तर मी देह ठेवण्यासाठी मोकळा. हा विचार केला. आपल्या मनामध्ये असलेला मानस आपल्या धर्मपत्नीला सांगितला आणि एक दिवस विठ्ठलपंतांची आई विठ्ठलपंतांना म्हणते, विठ्ठला, आता आमची अशी इच्छा आहे की तू विवाह करावास. आम्हाला एकदा तुझ्या धर्मपत्नीचं मुख पाहायचं आहे, म्हणजे आम्ही देह ठेवण्यासाठी मोकळे झालो. आम्ही आमच्या कर्तव्य कर्मापासून आता निवृत्त होत आहोत. विठ्ठला, तू विवाह करशील ना? हे ऐकल्याबरोबर विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये एक तीव्र वेदना झाली. कारण विठ्ठलपंतांनी असा मानस केलेला होता, की आपल्याला या प्रपंचामध्ये गृहदार कर्मामध्ये अडकायचंच नाही. वेदाध्ययन केल्याचा परिणाम, शास्त्राध्ययन केल्याचा परिणाम, की या वेदाचं, या शास्त्राचं जे सार आहे आणि ते सार म्हणजे तो परमात्मा आणि त्याची कृपा, हे मला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी मला सारं काही त्यागून द्यायचं आहे आणि अरण्यामध्ये जाऊन मला माझं जीवन व्यतीत करायचं आहे. हा विचार पूर्वीपासूनच विठ्ठलपंतांनी करून ठेवला होता. पण एक दिवस आईनं सांगितलं, विचारलं, बेटा, विवाह करशील ना? तुला विवाह करावा लागेल, आमची इच्छा आहे. विठ्ठलपंतांना नकार देता आला नाही. पण जरासा हा विषय टाळावा, पुढे ढकलावा, म्हणून विठ्ठलपंत म्हणतात, आई, तुला जर का असं वाटत असेल ना, की मी विवाह करावा, तर त्याच्यासाठी अगोदर तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे. मी तीर्थयात्रेवरून आलो, की तुम्ही जसं सांगताल तसं मी करेन. विठ्ठलपंतांचा हा मानस होता, की एकदा तीर्थयात्रेला निघून गेलं, की परत घरी यायचं नाही, परत गावामध्ये यायचं नाही. आईसाहेबांसमोर प्रश्न उपस्थित झालेला आहे, काय करावं?
कारण माहीत होतं की तीर्थयात्रेला जर का एखादा व्यक्ती निघून गेला, त्या काळामध्ये जर का एखादा व्यक्ती तीर्थयात्रेला निघून गेला तर तो घरी परत येईलच याची शाश्वती नव्हती. का? कारण आता सारख्या सुखसुविधा त्या काळी नव्हत्या. तीर्थयात्रा करायची म्हणजे अरण्यातून जाणं आहे, डोंगर चढणं आहे, पर्वत उतरणं आहे, नद्या ओलांडणं आहे, डोंगर दऱ्यातून प्रवास होता. एवढंच नाही तर वाघ, सिंह यांच्यासारखे हिंस्र श्वपद प्राणी यांचा सुद्धा सामना करायचा होता. म्हणून तीर्थयात्रा करणं काही सोपी गोष्ट नव्हती. आणि हा विचार आईसाहेबांच्या मनामध्ये आला आणि प्रश्न उपस्थित झाला, आता काय करावं? तीर्थयात्रेला जर का याला पाठवून दिलं तर हा परत येईलच याची शाश्वती नाही. कारण ऐन तरुण वय आहे, कवळं शरीर आहे. पण विठ्ठलाने वचन दिलेलं आहे की मी तीर्थयात्रेवरून आल्यानंतर तुम्ही सांगताल तसं करेल. मग जाऊ द्यावं की नाही? विचार केला, पतिराजांना सांगितलं आणि मनोमन एक निश्चय केला की आपण विठ्ठलाला तीर्थयात्रेला जाण्यासाठी परवानगी देऊ. पण वचन घेतलं, तू परत येणार असशील तरच तीर्थयात्रेला जा. विठ्ठलांनी वचन दिलं, आई मी तीर्थयात्रेवरून परत घरी येणार आहे, मी वचन देतो, माझी वाट पहा. आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघून गेले. द्वारकेला जाऊन पोहोचले, गोपालकृष्णांचं दर्शन घेतलं. तीर्थयात्रा करता 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 गया, काशी, प्रयाग, अयोध्या सकल तीर्थांचं, सकल क्षेत्रांचं दर्शन घेता घेता, ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता घेता, प्रवास करता करता अनेक वर्ष निघून गेले आणि मार्गक्रमण करता करता एक दिवस विठ्ठलपंत आळंदी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. आळंदीमध्ये आले. क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर त्या भूमीला आधी वंदन केलं, कारण क्षेत्राचं महात्म्य माहीत होतं. इंद्रायणीमध्ये गेले, प्रथमतः वंदन केलं, विनंती केली, आईसाहेब आपल्या पात्रामध्ये मी प्रवेश करू का? परवानगी घेतली, इंद्रायणीमध्ये प्रवेश केला, स्नान केलं आणि ओल्या अंगाने सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचले. गर्भगृहामध्ये प्रवेश केला तर गर्भगृहामध्ये अंधार आहे, एक समई तेवते आहे आणि त्या समईच्या प्रकाशामध्ये सिद्धेश्वर भगवंत दर्शन देत आहे. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, त्यांच्याच बाजूला विराजमान झाले, नेत्र बंद केले, पद्मासनामध्ये विराजमान झालेले आहेत आणि अखंड मुखामधून गायत्री मंत्राचं उच्चारण करत आहेत. काही काळ ध्यान धारणा संपन्न केली, मंदिराच्या बाहेर येऊन पोहोचले आणि ओट्यावरती पारावरती विराजमान झाले आणि स्वाध्याय करत आहेत. शास्त्राचा स्वाध्याय करत आहे, जे वेद शिकलेले आहेत त्यांचं पठन करत आहे. असा एक दिवस निघून गेला, 2 दिवस निघून गेले, 3 दिवस निघून गेले, पाहता पाहता 8 दिवस झालेले आहेत. आणि त्याच गावामध्ये एक सिद्धोपंत नावाचे सद्गृहस्थ ब्राह्मण राहत होते, की ज्यांच्याकडे धन होतं, मान होता, पद प्रतिष्ठा सारं काही होतं. एक विद्वान म्हणून त्यांची गणना पंडितांमध्ये केली जायची. असे सिद्धेश्वर पंत यांनी पाहिलं, गेल्या 8 दिवसांपासून हा युवक रोज इथं येतो, मंदिरामध्ये येतो, भगवंतांचं दर्शन घेतो, काही काळ ध्यान करतो आणि अतिशय सुंदर रीतीनं स्वाध्याय करतो आहे, ऋचांचं गायन करतो आहे, पठन करतो आहे. आणि त्यांच्याकडे पाहून छान वाटलं, प्रसन्नता त्यांच्या चर्येमधून सिद्धोपंतांना दिसली, की त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर असं लक्षात येतं, जणू काही कुणीतरी अवतारी पुरुषच आहे. कुरुळे कुरुळे केस मस्तकावरती आहेत, मानेवरती रुळत आहेत, पांढरशुभ्र धोतर परिधान केलेलं आहे,
खांद्यावरती उपरणं घेतलेलं आहे, अंगामध्ये जानवं आहे आणि मुखमंडलावरती जणू काही अनंत जन्माच्या तपस्साधनेचं तेज झळकत आहे. असा प्रसन्न चर्येचा, असा अद्भुत चर्येचा महात्मा पाहिला आणि सिद्धोपंतांना विठ्ठलपंत प्रसन्न झाले, आवडीस आले. आता कसं त्यांना विचारावं, कसं त्यांच्याशी बोलावं, त्यांचं अंतःकरण जाणून घ्यावं, त्यांच्यासोबत बोलण्याची इच्छा झाली. आणि ज्या वेळेला विठ्ठलपंतांना पाहिलं, त्यावेळेला त्यांना पाहिल्याबरोबर अचानक सिद्धोपंतांना आपल्या कन्येचं लक्ष आलं. त्या कन्येचं नाव मीनाक्षी असं होतं आणि ही मीनाक्षी उपवर झालेली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धोपंत मीनाक्षीसाठी कुणीतरी गुणवान तरुण पाहत होते, की जो केवळ दिसायला चांगला आहे असा नाही, तर त्याचं कुळ सुद्धा तसंच पाहिजे, त्याचा वंश सुद्धा तसाच पाहिजे. जो श्रेष्ठ वंशामध्ये जन्माला आलेला असेल, अशा पुरुषाशी कन्येचा विवाह लावून देण्याचा मानस अंतःकरणामध्ये होता. विठ्ठलपंतांना पाहिल्याबरोबर एका क्षणामध्ये विठ्ठलपंत आवडले. पण विठ्ठलपंतांचं नाव काय, त्यांचं गोत्र काय, त्यांची शाखा कोणती, त्यांचं गाव कोणतं, त्यांचा वंश कोणता, हे सुद्धा जाणून घ्यायचं होतं. म्हणून एक दिवस सिद्धेश्वराच्या पाराजवळ विराजमान झालेले होते विठ्ठलपंत, स्वाध्याय करत होते. एवढ्या वेळामध्ये सिद्धोपंत येऊन पोहोचले, नमस्कार केला, दर्शन घेतलं, विठ्ठलांच्या बाजूला विराजमान झाले आणि सिद्धोपंतांनी विचारलं, म्हटले आपण कुठून आलेला आहात? सांगितलं तीर्थयात्रा करता करता या क्षेत्रामध्ये येऊन पोहोचलो. विचारपूस केली, आपलं नाव काय, गाव काय, तुमचे आई वडील कोण आहेत, तुमची शाखा कोणती आहे, तुमचं गोत्र कोणतं आहे, कोणत्या वंशामध्ये तुमचा जन्म झालेला आहे, हे सारं काही ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला लक्षात आलं की एका श्रेष्ठ परंपरेमध्ये, श्रेष्ठ वंशामध्ये आणि मीनाक्षीसाठी जो अतिशय अनुकूल आहे असा हा युवक आहे. नाव विचारलं, सांगितलं माझं नाव विठ्ठलपंत आहे. विनंती केली, म्हटले महाराज एक दिवस आमच्या घरी भोजनासाठी येताल का? विठ्ठलपंतांनी होकार दिला, म्हटले काही हरकत नाही, आम्ही भोजनासाठी येऊ. माध्यान्हाच्या समयाला विठ्ठलपंतांच्या घरी, सिद्धोपंतांच्या घरी विठ्ठलपंत येऊन पोहोचले. माध्यान्हाचा समय झालेला होता, संध्या संपन्न केली, भोजन घेण्यासाठी विराजमान झाले. भोजन घेतलं, प्रसाद घेतला, फलाहार झाला आणि विठ्ठलपंत निघणार एवढ्या वेळामध्ये सिद्धोपंतांनी प्रार्थना केली, म्हटले महाराज माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पारावरती राहू नका आता. मी संतांचा सेवक आहे, साधूचा सेवक आहे आणि आपणासारख्या सत्पुरुषाचे पाय जर का माझ्या घराला लागले तर मी कृतकृत्य होऊन जाईल, माझी धर्मपत्नी कृतकृत्य होऊन जाईल आणि माझी कन्या सुद्धा कृतकृत्य होऊन जाईल. तुम्ही आता परत मंदिरामध्ये जाऊ नका, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही आता काही काळ याच घरामध्ये वास्तव्यास राहा. विठ्ठलपंतांनी होकार दिला आणि पाहता पाहता 15 दिवस विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या घरी राहिले. विठ्ठलपंतांना पाहता क्षणी ते आवडलेले होते. लक्षात आलं की रुक्मिणीसाठी अर्थात मीनाक्षीसाठी विठ्ठलपंत योग्य आहे. पण आता विठ्ठलपंतांना विचारणार कसं, हिम्मत होत नव्हती. जणू काही हे ऐकल्याबरोबर विठ्ठलपंत निघून गेले तर काय करावं, हा भ्रम संभ्रम मनामध्ये. आणि एक दिवस रात्रीच्या समयाला विश्रांती घेत असताना सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये साक्षात भगवंत येऊन पोहोचले, सिद्धेश्वर येऊन पोहोचले आणि आदेश दिला, आज्ञा दिली. म्हटले सिद्धोपंता तुझ्या घरी हा जो विठ्ठल नावाचा युवक येऊन राहिलेला आहे ना, याला तू तुझी मीनाक्षी दान कर, माझी आज्ञा आहे ही.
हा जसा स्वप्न दृष्टांत झाला, सिद्धोपंतांना आनंद झाला, कारण मनोमन अशीच इच्छा होती. दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला विठ्ठलपंतांजवळ जाऊन पोहोचले आणि जो स्वप्न दृष्टांत झालेला होता तो सांगितला. हे ऐकल्याबरोबर विठ्ठलपंत म्हणायला लागले, ज्या देवाने तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला हा आदेश दिलेला आहे ना, तोच देव जर का माझ्या स्वप्नामध्ये येऊन जर का त्याने मला सांगितलं, तर मी तुमच्या कन्येशी विवाह करेन. सिद्धोपंतांना काहीच बोलता आलं नाही. सिद्धोपंत वाट पाहायला लागले. दिवसापाठीमागून दिवस निघून गेले आणि एक दिवस विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये सिद्धेश्वर येऊन पोहोचले आणि आदेश केला, विठ्ठलपंता, सिद्धोपंतांच्या कन्येशी तुला विवाह करायचा आहे, ही माझी आज्ञा आहे तुला. हा जसाच स्वप्न दृष्टांत लक्षात आला, सिद्धोपंतांना सांगितलं आणि म्हटले, मी तुमच्या कन्येसोबत विवाह करण्यासाठी तयार आहे. हे जसं सिद्धोपंतांनी ऐकलं, आनंद झाला, इच्छा होती आणि हेही माहीत होतं की माझ्या मीनाक्षीसाठी विठ्ठलापेक्षा दुसरा अनुकूल वर शोधून कुठंच सापडणार नाही. वैराग्याची मूर्ती होती, ज्ञानाने संपन्न होतंय. नुसतंच ज्ञान नाही तर भक्ती सुद्धा होती. नुसतीच भक्ती नाही तर व्यवहाराचं ज्ञान सुद्धा होतं. अर्थात सगळ्याच गोष्टींना अनुकूल होते. ज्योतिषशास्त्राकडून ज्या वेळेला पत्रिका पाहण्यात आली, त्यावेळेला अगदी जवळचाच मुहूर्त निघाला. अगदी 2 दिवसामध्ये आता विवाह करायचा आहे. विठ्ठलपंतांच्या घरी कसा निरोप द्यायचा? वेळ शिल्लक नव्हता आणि त्यावेळेला सिद्धोपंतांनी सारी विवाहाची तयारी केली आणि आळंदीमध्ये विठ्ठलपंतांचा आणि मीनाक्षी मातेचा, अर्थात अशा मीनाक्षी मातेचं विवाह उपरांत नाव रुक्मिणी असं ठेवण्यात आलं. अशा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा विवाह आळंदी क्षेत्रामध्ये सिद्धेश्वर भगवंतांच्या मंडपामध्ये संपन्न झाला. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी सारे आळंदीतले वासी येऊन पोहोचले होते. एवढ्या थाटामाटामध्ये सिद्धोपंतांनी आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. संपूर्ण आळंदीमध्ये चर्चा झाली की रुक्मिणीचा पती हा किती सुलक्षणी आहे. जेवढा दिसायला सुंदर, तेवढाच ज्ञानाने सुद्धा आहे, तेवढाच वैराग्याने सुद्धा आहे आणि भक्ती सुद्धा अंतःकरणामध्ये भरलेली आहे. एवढा उदो उदो विठ्ठलपंतांचा आळंदीमध्ये झाला. ज्या ज्या वेळेला सिद्धोपंत रुक्मिणी मातेकडे पाहायचे, त्यावेळेला रुक्मिणी मातेकडे पाहून आनंद व्हायचा. विठ्ठलपंतांकडे पाहून आनंद व्हायचा की मी किती भाग्यवान आहे की मला असा जावई प्राप्त झाला. काही काळ विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्याच घरी राहिले आणि आता इच्छा झाली की आता तीर्थयात्रेला जावं लागेल, कारण तीर्थयात्रा तर अर्धीच राहिलेली होती. आणि असा विचार करता की माझ्या भगवंतांना मी प्रसन्न करण्यासाठी निघालेलो असताना हे विघ्न माझ्या जीवनामध्ये आलं आणि माझी इच्छा नसताना सुद्धा मला विवाह करावा लागला. पण विवाह झाला, संसाराला आरंभ झाला, याचा अर्थ मला भगवंतांना दूर करून चालणार नाही. जी अपूर्ण राहिलेली तीर्थयात्रा आहे ती आता मला पूर्ण करायची आहे. सिद्धोपंतांना एक दिवस आपल्या अंतःकरणामध्ये असलेला मानस सांगितला. सिद्धोपंत म्हणतात, तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा असेल तर काही हरकत नाही, तुम्ही जा. पण तत्पूर्वी एकदा आपण सारा परिवार एकदा पंढरपूरला जाऊन येऊ. भगवंतांचं एकदा दर्शन घेऊ आणि मग तिथून पुढे तुम्ही तुमची तीर्थयात्रा आरंभ करून द्या म्हटले. विठ्ठलपंतांनी होकार दिला. विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब, सिद्धोपंत आणि सिद्धोपंतांच्या धर्मपत्नी उमाबाई हे चौघही जण पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि सिद्धोपंतांनी आपल्या जावयाला पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं आणि भगवंतांना विनंती केली. म्हटले, भगवंता, आता इथून पुढे माझ्या रुक्मिणीचा संसार तुम्हाला पाहायचा आहे. भगवंतांचं दर्शन घेतलं. विठ्ठलपंतांनी सांगितलं, म्हटले, आता इथून पुढे मी तीर्थयात्रेसाठी निघतो.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. सिद्धोपंत, रुक्मिणी माता आणि उमाबाई परत आळंदीमध्ये येऊन पोहोचले. तीर्थयात्रा करता करता रामेश्वर पर्यंत तीर्थयात्रेला जाऊन पोहोचले. ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि परत आळंदीमध्ये एक दिवस विठ्ठलपंत येऊन पोहोचलेले आहे. बराच काळ लोटून गेलेला होता. विठ्ठलपंत तीर्थयात्रेला गेलेले होते. एक दिवस अचानक रुक्मिणी मातेनं पाहिलं की विठ्ठलपंत आलेले आहेत आणि हे पाहिल्याबरोबर जणू काही देहामध्ये चैतन्य प्रगट व्हावं, अशा पद्धतीनं घरामध्ये उत्साह उत्पन्न झाला, उत्साह निर्माण झाला आणि आता जावयाचे लाड करण्यासाठी सिद्धोपंत आणि आईसाहेब तत्पर झालेले आहेत. काही काळ आळंदीमध्ये राहिले. आता मात्र विठ्ठलपंतांना इच्छा झाली आपल्या आई वडिलांची भेट घेण्याची. विठ्ठलपंतांनी आपला मानस सांगितला. म्हटले, आता मला आणि रुक्मिणीला आपेगावला जावं लागेल. आई वडिलांची भेट घ्यायची आहे. आई वडील गेल्या कित्येक वर्षांपासून माझी वाट पाहत असतील. सिद्धोपंतांना सुद्धा आनंद झाला. सिद्धोपंत म्हटले, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत येऊ. अनेकानेक उपहार तयार केलेले आहेत, अनेकानेक भेट वस्तू देण्यासाठी तयार केलेले आहेत. वाहनाची नियुक्ती केली आणि चौघही जण आपेगावमध्ये येऊन पोहोचले. गोविंदपंतांनी पाहिलं विठ्ठलपंत आलेला आहे. आनंदाला पारावार राहिला नाही. धावत धावत जाऊन विठ्ठलपंतांना घट्ट मिठी मारले. असं वाटलं विठ्ठलपंत एकटाच आलेला आहे, पण लक्षात आलं की विठ्ठलपंतांसोबत एक कन्या आहे, जिचा विवाह विठ्ठलाशी झालेला आहे, अर्थात माझी सून आलेली आहे. हे जसंच मीराबाईंनी पाहिलं अतिशय आनंद झाला. दोघांचंही स्वागत केलं. लक्ष्मीनं गृहप्रवेश केला, आतमध्ये येऊन पोहोचले आणि आता आनंदी आनंद आहे जीवनामध्ये. गोविंदपंत आनंदामध्ये आहेत. सुनेचं मुख पाहिलं, आता विठ्ठल संसार करणार आहे याचं समाधान वाटलं. मीराबाई आनंदामध्ये आहे. रुक्मिणी आईसाहेब आनंदामध्ये आहेत की विठ्ठलपंतांसारखा पती मला प्राप्त झाला. सिद्धोपंत आनंदामध्ये आहे की विठ्ठलपंतांसारखा जावई मला प्राप्त झाला. पण विठ्ठलपंतांना काय वाटतं? विठ्ठलपंत तर कोण आहेत? वैराग्याची मूर्ती. सारं प्राप्त झालं, धन होतं, पद मान प्रतिष्ठा सारं काही होतं. रुक्मिणी मातेसारखी सुलक्षण धर्मपत्नी सुद्धा प्राप्त होती, पण तरी सुद्धा अंतःकरणामधून या साऱ्या गोष्टीचा वीट येत होता. नकोसं वाटत होतं. घरामध्ये जाण्याची इच्छा होत नव्हती. धर्मपत्नीसोबत बोलावंसं वाटत नव्हतं. काहीच करावं वाटत नव्हतं. कारण हा संकल्प केलेला होता की आपल्याला संसार करायचाच नाही, आपल्याला करायचा तो केवळ परमार्थच. पण भगवंतांनी आदेश केला की तुला संसार करावा लागेल, म्हणून भगवंतांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी इच्छा नसताना सुद्धा विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. आणि आपेगाव क्षेत्रामध्ये आता विठ्ठलपंत, रुक्मिणी माता आणि माता पिता असे चौघे जण राहत आहेत. आता कशा पद्धतीनं विठ्ठलपंतांचा संसार आरंभ होतो, कशा पद्धतीनं विठ्ठलपंत संन्यास घेतात, कशा पद्धतीनं सद्गुरूंची भेट होते आणि संन्यासाश्रम स्वीकारलेले विठ्ठलपंत कसे पुन्हा गृहस्थाश्रमी होतात आणि कधी कोणत्या तिथीला कोणत्या समयाला भगवंत गोविंदपंतांच्या जीवनामध्ये प्रगट होतील, हा सारा कथाभाग तुम्ही मी सुद्धा श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करू आणि देऊ या ठिकाणावरती याच्या सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.